Good morning. Next server control is text box. And what is the use of text box? Text box is an input control which is used to take user input. And to create text box, we can either we can write either code or uh, we can use drag and drop facility of Visual Studio. जर सपोज आपण आता थ्रू कोडिंग थ्रू जर टेक्स्ट बॉक्स क्रिएट केला तर कसा क्रिएट होणार बघा. टॅग काय ते बघा दिसतं, ASP: टेक्स्ट बॉक्स. काय टॅग ASP: टेक्स्ट बॉक्स. त्याची प्रॉपर्टी आहे आय डी त्याला सेट करू शकता टेक्स्ट बॉक्स 1, रन ॲट सर्व्हर अँड टेक्स्ट बॉक्स इथे काय क्लोज करायचा आहे कसा /ASP: टेक्स्ट बॉक्स. ह्या वेळेने काय करू शकतो, थ्रू कोडिंग आपण काय क्रिएट करू शकतो टेक्स्ट बॉक्स. बघा जर सपोज HTML मध्ये तुम्ही बघितलं असेल, HTML मध्ये कसं करायचं, काय यूज करायचं आपण, इनपुट टॅग. सो इनपुट नेम इज इक्वल टू टेक्स्ट बॉक्स जे काय असेल ते त्याला ID सेट करत होतो आणि टाईप इज इक्वल टू काय देत होतो, टेक्स्ट. ओके, ह्या वेळेने का आपण HTML कंट्रोल क्रिएट करत होतो टेक्स्ट बॉक्स. प्रॉपर्टीज काय आहेत बघूया. तर सेम आहे जसं आपण मग लेबलला बघितलेली ॲक्सेस की प्रॉपर्टी होती, टू सेट कीबोर्ड शॉर्टकट फॉर कंट्रोल. देन टॅब इंडेक्स प्रॉपर्टी टू टॅब ऑर्डर ऑफ द कंट्रोल. देन बॅक कलर सेट करू शकतो, बॉर्डर कलर पण सेट करू शकतो टेक्स्ट बॉक्सला, बॉर्डर विड्थ देऊ शकतो. देन फॉन्ट, देन फोर कलर पण सेट करू शकतो. देन टेक्स्ट पण सेट करू शकतो. टूल टिप म्हणजे माऊस ओव्हर केल्यानंतर जे टूल टिप पण सेट करू शकतो. देन विजिबल प्रॉपर्टी म्हणजे त्याला विजिबिलिटी त्याची ऑन किंवा ऑफ ठेवू शकतो. हाईट अँड विड्थ सेट करू शकतो. मॅक्झिमम लेंथ सेट करू शकतो, म्हणजे तेवढी सपोज 5 मॅक्झिमम लेंथ दिली तर 5 कॅरेक्टर्स काय होणार, एंटर होणार त्याच्यामध्ये. रीड ओनली प्रॉपर्टी, त्याला ओनली रीड ओनलीच ठेवू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये राईट काय करू शकत नाही. ते रीड ओनली प्रॉपर्टी काय येस ऑर नो देऊ शकतो. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ टेक्स्ट बॉक्स. मग आता टेक्स्ट बॉक्स क्रिएट कसा करायचा आहे बघूया आपण प्रोग्रामिंग थ्रू. बघा इथे बॉडी टॅगमध्ये फॉर्म टॅग आहे. फॉर्म ID इज इक्वल टू form1 रन ॲट सर्व्हर. ओके, डिव एक सेक्शन घेतला आहे डिव. आता इथे एक लेबल घेतला आहे काय USP: त्याच्या आधी अगोदर मी टेक्स्ट बॉक्स कसा दिसतो ते आधी दाखवतो. हां ओके, बघा इथे हे लेबल आहे युजर नेम, जे आपण काल बघितलं लेबल कसं क्रिएट करायचं ते युजर नेम. आणि हा त्याच्या पुढे काय आहे, टेक्स्ट बॉक्स. आता आपल्याला काय करायचं आहे, युजर नेम टेक्स्ट बॉक्स हा काय क्रिएट करायचं आहे एवढं थ्रू कोडिंग. बघा ड्यू टॅगमध्ये आता काय ASP पहिल्या आधी काय लेबल आहे. सो लेबलसाठी काय आहे टॅग ASP: लेबल. त्याला ID सेट करायचा आहे लेबल ID रन ॲट सर्व्हर. त्याला टेक्स्ट काय इथे काय दिलं, युजर नेम. त्याची टेक्स्ट प्रॉपर्टी पण आहे, ती पण यूज करू शकतो. अदरवाईज मिडलमध्ये पण देऊ शकतो टेक्स्ट. आता युजर टेक्स्ट प्रॉपर्टी तिथे काय लेबलला नेम युजर नेम आणि लेबल काय केलं आहे, क्लोज केलं आहे टॅग ASP: लेबल /ASP: लेबल. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा आहे. सो टेक्स्ट बॉक्ससाठी काय आहे टॅग ASP: टेक्स्ट बॉक्स. सो वी कॅन यूज ASP: टेक्स्ट बॉक्स. देन सेट ID युजर नेम रन ॲट सर्व्हर. देन त्याला टूलटिप एंटर युजर नेम टूलटिप दिलं आहे म्हणजे माऊस ओव्हर केल्यानंतर काय होईल तिथे दिसेल एंटर युजर नेम. टेक्स्ट बॉक्स आहे सो त्याला टेक्स्ट आपल्याला युजर करून इनपुट करून घेणार. सो इथे टेक्स्ट सेट करायची गरज नाही आहे आणि तो ड्यू टॅग क्लोज केला आहे. ओके, बटन आपल्याला आता सध्या बघायचं नाही कारण ते नेक्स्ट नंतर बघायचं आहे. नेक्स्ट कंट्रोल आहे तो. सध्या आपल्याला 2 कंट्रोलर्स आहे, ASP: लेबल अँड टेक्स्ट बॉक्स. सो ह्या कोडिंग थ्रू काय करू शकतो आपण, लेबल अँड टेक्स्ट बॉक्स क्रिएट करू शकतो. सो आता आपण जेव्हा एक्झिक्यूट करू हा प्रोग्राम तेव्हा फायनल आउटपुट कसं दिसणार आहे, युजर नेम
आणि त्याच्या पुढे काय द्यायचं, टेक्स्ट बॉक्स. म्हणजे त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण काय करू शकतो, एंटर म्हणजे इनपुट देऊ शकतो. आता प्रॉपर्टीज त्याच्या जर तुम्हाला कोडिंग थ्रू हवं तर कोडिंग थ्रू पण टाईप करू शकता. अदरवाईज इथे पण काय प्रॉपर्टीज विंडोला जाऊन काय करू शकता, त्या म्हणजे त्या कंट्रोलला क्लिक करून काय त्याच्या प्रॉपर्टीज न सगळ्या तिथे काय तुम्ही जाऊन त्याचे जे काय असेल त्या व्हॅल्यूज सेट करू शकता. इथे बघा दिसणं सगळे प्रॉपर्टीज आहेत. अनेबल, रीड ओनली, ज्याच्या आपण बघितल्या त्या सगळ्या टूल टिप. इथे पण काय देऊ शकता तुम्ही, प्रॉपर्टीज सेट करू शकता. टेक्स्ट फोर कलर, टेक्स्ट फॉन्ट, सगळ्या प्रॉपर्टीज इथून पण सेट करू शकता. अदरवाईज कोडिंग थ्रू दोन्ही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. सो द नेक्स्ट कंट्रोल इज बटन. आता बटन ऑलरेडी तुम्ही HTML मध्ये बटन बघितलं असणार. सबमिट करत होतो आपण, किंवा अदरवाईज सेव्ह बटन वगैरे क्रिएट करत होतो. सो इथे पण काय तुम्ही बटन क्रिएट करू शकता, विच इज यूज टू सबमिट क्लायंट रिक्वेस्ट टू द सर्व्हर. अँड इथे पण सेम ॲज तुम्ही आयदर कोडिंग थ्रू पण बटन क्रिएट शकता, अदरवाईज ड्रॅग अँड ड्रॉप फॅसिलिटी यूज करू शकता. देन कोडिंग थ्रू जर करायचं झालं तर टॅग बघ असा आहे, ASP:बटन. कसा टॅग आहे, ASP:बटन. देन त्याची प्रॉपर्टीज आहेत, ID इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू, रन ॲट इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू, टेक्स्ट इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू. जे प्रॉपर्टीज असतील त्या प्रॉपर्टीज काय ते सेट करू शकता. अँड बटन टॅग काय होणार, क्लोज होणार. त्याच्यानंतर HTML मध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल की कसं इनपुट टॅग यूज करायचा आहे. देन त्याची व्हॅल्यू आणि टाईप काय द्यायचं आहे, सबमिट. मग काय होणार, बटन क्रिएट होणार. अजून प्रॉपर्टीज काय काय आहेत तर बटनच्या एक्सेस की, टॅब इंडेक्स, बॅक कलर, बॉर्डर विड्थ, फॉन्ट, 4 कलर, टेक्स्ट, टूल टिप, विजिबल, हाईट, विड्थ. मॅक्झिमम प्रॉपर्टी ज्या आहेत त्या कॉमन प्रॉपर्टीज आहेत सगळ्या कंट्रोलच्या, आणि त्या यूज करून काय तुम्ही डिझायनिंग करू शकता. आता फॉर एक्झाम्पल एक प्रोग्रामिंग थ्रू बघूया. बघा इथे फॉर्म टॅगमध्ये जेव्हा तुम्ही जी ASPX फाईल ॲड कराल, म्हणजे वेब फॉर्म ॲड कराल, तेव्हा ऑलरेडी डिरेक्टली हा कोड रेडीमेड तयार होतो, HTML कोड. त्याच्यामध्ये फक्त आपणाला बॉडी टॅगमध्ये फॉर्म टॅग ॲड करून जे काय असेल ते डिव सेक्शन यूज करून पुढे आपल्याला जे काय कंट्रोल ॲड करायचे ते ॲड करायचे असतात फॉर्म टॅगमध्ये. सो फॉर्ममध्ये काय डिव इथे तर आपल्याला काय करायचं, बटन क्रिएट करायचं. सो ASP:बटन टॅग घेतलाय. देन ID इज इक्वल टू button1, रन ॲट सर्व्हर, आणि टेक्स्ट काय दिलंय त्याला, बटन हिअर. टेक्स्ट काय दिलंय, टेक्स्ट इज इक्वल टू क्लिक हिअर, असं काय घेतलंय, टेक्स्ट घेतलंय. त्याच्यानंतर त्याला ऑन क्लिक आपण इव्हेंट पण सेट करू शकतो. ऑन क्लिक इव्हेंटचा यूज काय तर आपण ज्याला क्लिक केल्यानंतर समथिंग काहीतरी ॲक्शन परफॉर्म होणार. सो ऑन क्लिक इव्हेंट पण सेट करू शकतो. ओके, सो ह्याचा आता आउटपुट कसं असणार आहे तर एक बटन क्रिएट होईल, काय, क्लिक हिअर नावाचं. ओके, दिस टाईप ऑफ काय होईल, बटन क्रिएट होईल. एक्झिक्यूट केल्यानंतर प्रोग्राम तुमचं आउटपुट कसं दिसणार, क्लिक हिअर बटन दिसेल. ओके, सो आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की ह्या प्रोग्राममध्ये क्लिक हिअर बटनला क्लिक केल्यानंतर खाली टेक्स्ट डिस्प्ले झालं पाहिजे, काय, यू क्लिक द बटन, असं काय टेक्स्ट डिस्प्ले झालं पाहिजे. म्हणजे काय करायचं, आपल्याला बटनच्या क्लिकला ॲक्शन द्यायची, म्हणजे इव्हेंट अप्लाय करायचं आहे. सो आता इव्हेंट कसं अप्लाय करायचं आहे तर जिथे तुमचं .ASPX फाईल आहे क्रिएट कराल तिथे डिझायनिंगमध्ये तुम्हाला बटन दिसेल. त्या बटनला काय करायचं आहे, डबल क्लिक करायचं आहे. अँड डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठे याल, त्याच्या CS फाईलमध्ये. म्हणजे आता जर सपोज वेब कंट्रोल .ASPX ही तुमची फाईल असेल तर तिथे तुम्हाला बटन दिसणार जे तुम्ही ॲड केलं आहे. ते बटनला डबल क्लिक केल्यानंतर त्या बटनला
तुम्ही डिरेक्टली कुठे येणार तर वेब कंट्रोल .aspx.cs फाईलला. CS फाईलला आलात की डिरेक्टली तुम्हाला बटनला डबल क्लिक केल्यानंतर इथे CS फाईल दिसेल, जी CS त्याच्यामध्ये काय असेल नेमस्पेसमध्ये क्लास असणार. क्लासेसमध्ये आता तुम्ही डबल क्लिक केलंय कशावर बटनवर, सो डिरेक्टली हा बटनच्या क्लिकचा काय असेल कोड असेल इथे, आणि त्याला इव्हेंट पास केले असतील, पॅरेंटर ऑब्जेक्ट इव्हेंट. आता तिथे आपल्याला हा कोड ऑलरेडी सेट होतो जेव्हा तुम्ही डबल क्लिक करणार तेव्हा. तिथे आपल्याला आता काय करायचं, बटनच्या क्लिकला काय करायचं आहे, एक लेबल घेऊन काय करायचं इथे त्याच्या खाली एक लेबल घेऊन त्याला टेक्स्ट सेट करायचं आहे काय, यू क्लिक द बटन. आता हे कसं करणार तर आपल्याला त्याच्यासाठी आधी डिझायनिंगसाठी काय करावं लागेल, .aspx फाईलमध्ये त्या बटनच्या खाली एक लेबल ॲड करावं लागेल. सो इथे हे बघा लेबल ॲड केलेला आहे, ASP:label ID इज इक्वल टू, त्याला काय दिलं आहे लेबल 1 अँड रन ID इज इक्वल टू सर्व्हर. त्याला टेक्स्ट काही दिलेलं नाही, ब्लँक, म्हणजे जेव्हा रन कराल तुम्ही तेव्हा स्टार्टिंगला तिथे ब्लँक दिसेल, जेव्हा क्लिक कराल तेव्हा तेव्हा तिथे काय असेल, तिथे काय करायचं आपल्याला टेक्स्ट अप्लाय करायचं आहे, यू क्लिक द बटन. आता इथे डिरेक्टली काय घेतलं ब्लँक लेबल घेतलं, त्याला ID सेट काय केलं लेबल 1. आता CS फाईलमध्ये काय करायचं आपल्याला कोडिंग थ्रू काय करायचं, जेव्हा बटनला क्लिक करू तेव्हा त्याला टेक्स्ट डिस्प्ले झालं पाहिजे, यू क्लिक द बटन. आता टेक्स्ट कसं सेट करायचं आहे कोडिंग थ्रू, तर त्याचा ID आपण लेबलचा ID काय दिलेला लेबल 1. सो डिरेक्टली फर्स्ट आधी ID थ्रू लेबल 1. आता टेक्स्ट सेट करायला त्याची प्रॉपर्टी काय लेबलला तर टेक्स्ट प्रॉपर्टी, सो डॉट त्याची टेक्स्ट प्रॉपर्टी यूज करायची, .टेक्स्ट इज इक्वल टू. आता त्याला तिथे आपल्याला मेसेज काय द्यायचा तर डबल कोटमध्ये टेक्स्ट द्यायचे, स्ट्रिंग पास करायची, सो डबल कोटमध्ये यू क्लिक द बटन अँड यूज सेमिकोलॉन लास्टला. तर कोड डिरेक्टली एक्झिक्यूट केला तर काय होणार, तुमचं फर्स्ट आधी काय दिसेल बटन दिसेल. बटन दिसल्यानंतर म्हणजे लेबल आता पहिलं स्टार्टिंगला ब्लँक असणार, जेव्हा क्लिक करू बटनला तेव्हाच काय दिसेल लेबल, ते लेबलचं टेक्स्ट आहे ते डिस्प्ले होईल. सो फर्स्ट आधी काय दिसेल सिम्पल 1 बटन, देन आता त्याच्या बटनला क्लिक केल्यानंतर काय दिसेल यू क्लिक द बटन, जे आपण लेबल काय घेतलंय बटनच्या खाली आहे, सो तिथे काय दिसेल यू क्लिक द बटन. ह्या वेने काय करू शकता तुम्ही थ्रू कोडिंग काय जे काय असेल ते इव्हेंट किंवा त्याचे ॲक्शन परफॉर्म करू शकता. Okay, so next control is hyperlink. Hyperlink we can it is we can use this hyperlink to refer any web page on the server, and also we can create hyperlink. We can use code or drag and drop facility of Visual Studio. So through coding केल्यानंतर काय आपण बा टॅग कसा आहे ASP:hyperlink, then say we can set ID property, then run at property and text property. अजून पण प्रॉपर्टी आहेत ते आपण काय करू शकतो यूज करू शकतो. अँड क्लोज कसा होणार टॅग ASP:hyperlink ने /ASP:hyperlink. HTML मध्ये आपण काय करत होतो तर अँकर टॅग यूज करत होतो. सो ID त्याला सेट करत होतो, HREF ने काय करत होतो लिंक जी काय द्यायची असेल ती HREF ने लिंक द्यायचं, आणि जे टेक्स्ट असेल त्याचं टेक्स्ट कुठे त्या टॅगच्या मध्ये देत होतो. द अदर प्रॉपर्टीज काय काय आहेत तर ॲक्सेस की आहे, टॅब इंडेक्स आहे, बॅक कलर सेट करू शकतो, बॉर्डर कलर सेट करू शकतो, बॉर्डर विड्थ देऊ शकतो, देन फॉन्ट सेट करू शकतो, 4 कलर देऊ शकतो, टेक्स्ट सेट करू शकतो, टूल टिप, विजिबल, हाईट, विड्थ, नेव्हिगेट URL. नेव्हिगेट URL म्हणजे काय सेट करणं, जी URL आपल्याला द्यायची आहे तिथे पाथ द्यायचं आहे, क्लिक केल्यानंतर त्या पेजला रेंडर झाला पाहिजे त्या पेजचा URL, म्हणजे नेव्हिगेट URL प्रॉपर्टी सेट करू शकतो. तिथे काय नाही इज इक्वल टू त्या ज्या पेजला आपल्याला क्लिक केल्यानंतर जायला पाहिजे त्या पेजचा काय इथे पाथ येईल नेव्हिगेट URL. टार्गेटमध्ये काय सेट करू शकतो ती ब्लँक विंडो, म्हणजे
न्यू विंडो न्यू टॅबमध्ये ओपन झाला पाहिजे की कम्प्लिटली न्यू ब्राउझरमध्ये ओपन झाला पाहिजे, ते काय देऊ शकतो, त्याच्या व्हॅल्यू सेट करू शकतो. आता हायपरलिंक थ्रू कोडिंग कशी क्रिएट करायची बघूया. बघा, ASP:, हायपरलिंक ID इज इक्वल टू हायपरलिंक. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. प्रत्येकाला ID जेव्हा आपण कोडिंग थ्रू पुढे जाऊन काय क्लिक इव्हेंट असेल किंवा काही परफॉर्म करत असू, ID इम्पॉर्टंट आहे. जो काय ID ते आपण कोडिंग थ्रू. सो ID इज इक्वल टू हायपरलिंक 1 दिला आहे. रन ID इज इक्वल टू सर्व्हर टेक्स्ट इज इक्वल टू जावा टी पॉइंट अँड हायपरलिंक काय केली, क्लोज केली. ASP:, फॉर्म टॅगमध्ये हायपरलिंक टॅग घेतला आहे आणि हायपरलिंक टॅग क्लोज केला आहे. सो फायनल आउटपुट कसं दिसणार, इथे आता जावा टी पॉइंट टेक्स्ट दिलं आहे आपण, मग सो इथे हायपरलिंक दिसेल. आता हायपरलिंकच्या क्लिकला काय झालं पाहिजे, नेव्हिगेट झाला पाहिजे, म्हणजे त्या क्लिकला. तर नेव्हिगेट प्रॉपर्टी काय आहे त्याच्यासाठी, नेव्हिगेट URL व थ्रू डिरेक्टली आपण त्या पेजला प्रॉपर्टीजमध्ये, प्रॉपर्टीज विंडोजला पण काय दिसेल, त्याच्या प्रॉपर्टीज दिसतील. इथे बघा, नेव्हिगेट URL ही प्रॉपर्टी आहे नेव्हिगेशनमध्ये. नेव्हिगेट URL इथे डिरेक्टली www.javaTpoint.com हा काय दिला आहे, पाथ दिला आहे वेब पेजचा. मग आता म्हणजे काय होईल, त्या जावा टी पॉईंट टेक्स्टला क्लिक केल्यानंतर काय जाणार, तो कुठे रिडायरेक्ट होणार, तर जावा टी पॉईंटच्या वेबसाईटला, वेब पेजला. सो नेव्हिगेट URL इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू काय सेट केली आहे, पाथ सेट केलं आहे. सो आता जावा टी पॉईंट इथे हायपरलिंक क्रिएट केले, ह्याला क्लिक केल्यानंतर कुठे रिडायरेक्ट होणार, तर दिस पेज www.javaTpoint.com. ओके, ह्या पेजला काय होईल, रिडायरेक्ट होईल जावा टी पॉईंटच्या लिंकला क्लिक केल्यानंतर. सो इन दिस वे वी हॅव टू क्रिएट हायपरलिंक. Okay, so next control is calendar. So this control is used to display selectable date in a calendar, and this control displays a calendar through which users can move to any day in any year. And to create a calendar we can use a tag, or we can use drag and drop facility in Visual Studio. इथे इथे फर्स्ट टॅग थ्रू कसा आहे, तर ASP:, then we can set calendar ID property run at selected date. प्रॉपर्टी म्हणजे जी काय सिलेक्टेड डेट म्हणजे असेल ती काय होणार, स्टार्टिंगला डिस्प्ले होणार. ते सिलेक्टेड डे सेट करू शकतो. ओके, जर आपण HTML थ्रू जर कॅलेंडर करायचं गेलं तर काय आपल्याला काय लागणार, कम्प्लिटली टेबल यूज करावं लागणार, अँड टेबल थ्रू काय होईल, कॅलेंडर डिस्प्ले होईल. सो टेबल पण किती मोठं होईल. आणि आता इथे आपण बघा, एका लाईनमध्ये काय करू शकतो, कॅलेंडर क्रिएट करू शकतो एका टॅग थ्रू इन ASP.NET. त्याच्या प्रॉपर्टीज बघा काय आहेत, ॲक्सेस की आहे, टॅब इंडेक्स आहे, बॅक कलर आहे, बॉर्डर कलर आहे, बॉर्डर विड्थ, फॉन्ट 4 कलर, टेक्स्ट टूल टिप, विजिबल, हाईट, विड्थ, नेक्स्ट मंथ टेक्स्ट म्हणजे नेक्स्ट मंथचं टेक्स्ट सेट करायचं आहे ते सेट करू शकतो. टायटल फॉर्मॅट सेट करू शकतो. हेडर, डे हेडर स्टाईल हेडरची स्टाईल सेट करू शकतो. डे स्टाईल सेट करू, नेक्स्ट प्रिव्हियस स्टाईल सेट करू, नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट अँड प्रिव्हियस मंथची जी काय नेव्हिगेशन बटन्स आहेत ती पण सेट करू शकतो. बघा कॅलेंडरचं फॉर एक्झाम्पल इथे बघा, कॅलेंडर टॅग यूज केला ASP कॅलेंडर ID इज इक्वल टू कॅलेंडर 1, ID दिला त्याला, रन ॲट सर्व्हर. ऑन सिलेक्शन चेंज म्हणजे काय झाला, हा इव्हेंट झाला, म्हणजे त्या कॅलेंडरला क्लिक केल्यानंतर काय होणार, पुढचा इव्हेंट ऑकर होणार, ऑन सिलेक्शन चेंज इव्हेंट. अँड कॅलेंडर टॅग काय केला, क्लोज केला आहे, /ASP:, कॅलेंडर. सो कॅलेंडर कसं डिस्प्ले होईल,
ह्या वेने काय ह्या प्रकारे काय होईल कॅलेंडर डिस्प्ले होईल. So in this way we have to create a calendar in ASP.NET. Thank you.